नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये. आजचा आहे दिवस 6वा. आपण वारी चालू केलेली आहे. चालत चालत निघालेलो आहे परत एकदा. बोला ओम साईराम. लगडा तन फोडील्या घागरी कान्हा वाजवी साईराम. आता आम्ही नाश्त्याच्या वळवर आलोय. खूप आम्ही मागे होतो आणि आम्ही पटापट चाललोय. आता आम्ही ह्याच्या पुढे आता सिन्नर घाट चढणार आहे नाश्ता करून. मग नंतर भेटू आम्ही. ओम साईराम. गाईस, आपण सिन्नर घाट चढायला सुरुवात केलेली आहे. आता बघू किती टायमात चढतोय आपण सिन्नर घाट. नमस्कार गाईस, आज आपल्यासोबत आहेत आपल्या पालखीचे सतीश दादा. काय बोलणार दादा तुम्ही? साईराम. साईराम. काय बोलता, किती वर्षापासून तुम्ही पदयात्रा करताय? मला आज 29 वर्ष झाले आहेत. हो, गेली 22 वर्ष चाललो आहे आणि बाकीचे जे वर्ष आहेत ते मी एक नंबर. काय स्वागत आहे तुमच्या व्लॉगमध्ये. आपला भाऊ खूप चालतोय. आता त्याच्यासोबत आपण जरा संवाद करूया. बोला साहेब. सालटी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. बोला ओम साईराम. जितना विचार तयारी ठेवा होता ना. आलेले आहेत. मी 8 दिवस चिकन नाही खात. किती कष्ट करते मी. चल्ला. हा, मला बोलतो मी तो खेचून घेऊन जाईल आणि अचानक गायब तिकडे. बोल, हरीसोबत पूर्ण पुढे. सबने सबको छोड़ा ही है. आया कोण किसके साथ है? अरे कोणच नाही, मी माझ्या पाठीच्या घेऊन आला. आप लोग तुझीच मजा आहे. आमची काय नाही बोलू शकत आम्ही. सुधरेगा नहीं तू. सुधरेगा नहीं. फिर रील बनाता है. बाबा मैं चल के आ रहा हूँ, गाड़ी से आ रहा हूँ. बोलो ओम साईराम. तर गाईस, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा. आज आपण आलेलो आहे गोंदेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पालखीसोबत. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण थांबलेलो आहे. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यालयं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. आशुतं केशवं राम नारायणं विष्णु दामोदर वासुदेवं श्रीधर माधव भूपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे साई 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 हरे हरे. हरे साई सद्गुरु. आमच्या धाबा अजून बराच लांब आहे. तुम्हाला जावं आहे गाडीमध्ये. आता आलेली आहे धारवीची पालखी. पोरं खूप नाचून नाचून एन्जॉय करत चाललेली आहेत. तुम्हाला बघायला मिळेल आता. हे बघा, आता लगेचच
इकडे पण आमच्या मंडळाचे पोरी पालखी उचलतात. आपल्या मंडळाची सोडले